आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रताप आणि संतोष पाल माऊली 11 कामोठे संघाकडनं ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहा मागील सामना आपण पाहिला होता. फिल्डिंग करत असताना प्रतापने दोन कॅच घेतले, संतोषनं 2 कॅच घेतले. ओव्हर टाकताना संतोषनं 2 विकेट घेतल्या, प्रतापनं 2 विकेट घेतल्या आणि या दोन खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये नाबाद 70 रनांची पार्टनरशिप करत मात्र संघ विजयी करून दिला. आणि हेच कॉम्बिनेशन आता मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर म्हणून आपल्याला फलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतंय. पंचांचा ग्रीन सिग्नल. संतोष पालसाठी पहिला चेंडू, हैदरकडून होती चुकी, बाईच्या स्वरूपानं 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण. जिथे एकही धाव यायला नको तिथे 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. बाईच्या स्वरूपामध्ये 2 धावा. नक्कीच चेंडू मात्र सुरेख होता. हैदरनं तिथं काय केलंय, चेंडू सोडलाय, 2 धावा दिल्यात आणि या 2 धावानं माऊली 11 कामोठे संघाचं खातं खुललंय आणि 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या गेल्यात. सुरेख चेंडू. संतोष पालनं आधीच्या सामन्यामध्ये चांगले फटके खेळले होते, ती क्षमताही खेळाडूमध्ये, परंतु इथे मात्र अंबादास गोलंदाजीची मोहर लावतोय. चांगले चेंडू टाकलेत. पहिल्या चेंडूचाही विचार केला ना, सुरेख चेंडू होता. क्षेत्ररक्षकाकडून साथ मिळाली नव्हती, परंतु इथे चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू टाकला जातोय आता डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. इट्स वाईट बॉल. सोनू पाटील अर्थातच मनाला प्रसन्न करणारे प्रसन्न पाटील कळवतील इट्स ए वाईट बॉल. फटका इथे सुरेख खेळला जातोय आणि चेंडू एलसी मारेशा पार. 6 धावांसाठी संतोष पाल आक्रमक खेळी करताना पाहायला मिळतात. इथे मला वाटतं गोलंदाजाकडून चुकी झाली. अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू दिला, त्याला जसा घेतला ना तसा मैदानाच्या बाहेर फेकून दिला. असा चेंडू जर संतोष पालसाठी टाकला ना तर तो सोडणार नाही आणि नक्कीच तो फटका संतोष पालने खेळलाय. चांगलं धावफलक आपल्याला पाहायला मिळते. आता धावफलकावरती धावा मिळत आहेत 9 धावा. 3 चेंडू टाकून झालेत अंबादास यांचे. कुठल्याही प्रकारचा धोका आतापर्यंत माऊली 11 कामोठे संघाला बसला नाहीये. आता पॉइंटच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार. षटकार पाहायला मिळतोय. सुरेख फटकेबाजी. अगदी फक्त चेंडूला टॅप केले त्या ठिकाणी, अगदी योग्य ठिकाणी चेंडूला पाठवलंय आणि संतोष पालची ही खासियत राहिली आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. ज्या ज्या वेळी तो फलंदाजीला येतो ना तो ताकदीचा जास्त वापर करत नाही. प्रॉपर टायमिंग आणि ज्या दिशेने चेंडू खेळायला पाहिजे ना त्या दिशेने चेंडू खेळायचा, म्हणजे आपण त्याला प्रॉपर क्रिकेटिंग शॉट म्हणतो ना, तो प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आपल्याला संतोष पालच्या माध्यमातून पाहायला मिळतो. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके केलेत. अंबादास शिंदेवरती आक्रमण चढवले. धावफलकावरती 15 धावा पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ या पहिल्या षटकातील शिल्लक असणार आहे. रिवर्शिपचा असर से उंगली से घी निकल रहा है, फिर उंगली को टेढ़ी करने की जरूरत है क्या? निश्चित रूप से देखा जाएगा तो नहीं है. वाइट बॉल +1. षटक मात्र संपताना काही केल्यास संपत नाही. पहिल्या चेंडू सुरेख टाकला, तिथे हैदरने चुकी केली, 2 धावा दिल्या. नंतरचा डॉट आला, नंतरचा वाईड आला, 2 षटकार आले, परत वाईड +1. आहा प्रताप, वाह, लांबच लांब. हे षटक मात्र इथे अगदी महागात पडताना पाहायला मिळते मोरया 11 कामोठे संघाला. माऊली 11 कामोठे संघाच्या धाव संख्या झाल्या 23 धावा. 5 चेंडू आणि 23 धावा. अंबादासला टार्गेट केले. वार घालायचा, घाव घालायचा तर कुठं घालायचा, फांदी किंवा पानं तोडत नाही बसायची. रवी भाऊ वार करायचा, डायरेक्ट खोडावरती वार करायचा.
तो वार पाहायला मिळतोय माऊली इलेव्हन कामुटे संघाकडून. ते अंबादासच्या गोलंदाजीवरतीच प्रहार केले जात आहेत. आता अंबादास वरती जर वार केले प्रहार केले मग पुढच्या गोलंदाजांनी काय करायचं. प्रताप पहिल्या चेंडूवरती 6 धावा. हो अंबादास वेलकम बॅक. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं. 23 धावा धावफलकावरती. चला वेळ घेऊ नका, घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. आता आपल्याकडे वेळ खूप कमी असणार आहे. विनंती करतो गोलंदाजाने लवकर या आणि लवकर आपल्या गोलंदाजी मार्गावरती सज्ज व्हा. कारण आपला हा सामना बघून आपल्या टोटल 4 सामने खेळवायचे अजूनही. म्हणून वेळ आपल्याकडे फार आणि फार कमी असणार आहे. अर्जुन बेदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 घेऊन मोरे इलेव्हन कामुटे संघाकडनं संतोष पाल ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहेत. अर्जुनचा पहिला चेंडू त्याला फुल केलं गेलंय. फटका मात्र सुरेख 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 पाहायला मिळतोय. आणि इथं सूर्यकिरण डोळ्यावरती आली. सूर्यांची तेजस्वी किरण डोळ्यावरती आल्यानंतर मात्र अमोल नरारी यांना मात्र तो चेंडू दिसलाच नाही. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये पडला. जर तो चेंडू दिसला असताना तर संतोष पाल आपल्याला मैदानाच्या बाहेर जावं लागलं असतं. कारण अमोल नरारी हा एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. तो झेल त्याच्या आवाक्यामध्ये होता परंतु चेंडूच दिसला नाही. 4 धावा आपल्याला पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळतात. सुरेख चेंडू संतोष पालासाठी व्हेरिएशन पाहायला मिळते. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू टाकला जातोय आणि त्याच्यावरती एक हलक्या हातानं धाव घेतली. अगदी चेंडूला खोदून काढलं जातंय. 3 चेंडू वेलकम बॅक म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर लगातारचे 2 चेंडू चांगले टाकतात अर्जुन बेदी यांच्या माध्यमातून. बजरंग बली दलाचे कामोठे क्रिकेटचे त्याच्या फुल टॉस पद्धतीचा चेंडू इथे काय पाहायला मिळतंय. चेंडू जातोय अगदी स्ट्रेट. तोपर्यंत एक धाव घेतली जाते. पंचांकडे दाद मागितली जाते बिमरसाठी परंतु तुम्हाला ते बिमर पाहायला मिळणार नाहीत. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी रोहन पाटील. एकच धाव दिली जाते. अर्जुन बेदी चांगलं षटक हाताळताना पाहायला मिळत. 3 चेंडूवरती 3 सिंगल दिल्यात. मोठा फटका आल्यानंतर कमबॅक केला आणि पहिल्या चेंडूवरती अगदी तो अमोल नरारी यांना चेंडू दिसला नव्हता. दिसला असता तर तो झेल झाला असता. सूर्याची किरणे डोळ्यावरती आली होती. अडथळा आला होता म्हणून थांबावं लागलं. हो 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 डॉट बॉल आणि षटक क्रमांक संपतय. फक्त 7 धावा खर्च केल्यात अर्जुन बेदी यांनी. चांगलं कमबॅक. 12 चेंडू 30 धावा माऊली इलेव्हन कामोठे संघाच्या आपल्याला पाहायला मिळतात. सलामीला आलेली जोडी प्रताप आणि संतोष अजूनही मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक टाकण्यासाठी पाचारण केलं जाते अमोल नरहरी. चला वेगात या, वेळ नका घेऊ. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. अर्जुननं कमबॅक करून दिलंय कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्या होत्या. त्या 23 धावा आल्यानंतर मात्र इथे फक्त 7 धावा खर्च केल्या जातात. पहिलं षटक त्या ठिकाणी अतिशय महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं अंबादास यांचं. परंतु मोरया इलेव्हन कामोठे संघाची खासियत आहे. मोरया इलेव्हन कामोठे संघ कमबॅक कसं करायचं, पुनरागमन कसं करायचं हे जाणून असतो.
तिसरे षटक टाकणारे अमोल सज्ज झालाय. पंचांना पार करून टाकला जाणारा चेंडू संतोष पालला स्ट्राईक वरती पाहतोय आपण. 8 चेंडूंमध्ये 18 धावांची खेळी आतापर्यंत त्याने केली आहे. पहिला चेंडू इथे झेल होण्याची संधी स्वतः अमोल नरहरी. ओ अगदी दूरवरचा चेंडू. नो मॅन लँड होतोय चेंडू आणि तिथे तोपर्यंत 2 धावा घेतल्या जात आहेत. परंतु फसवलं होतं इथे. संतोष पालला फसवलं होतं. फसवा चेंडू टाकला होता. आकाशाकडे उंची गाठणारा चेंडू पाहायला मिळाला. लांबी त्यामध्ये कमी पाहायला मिळाली. परंतु रनअप घेतल्यानंतर अगदी जवळ पोहोचणारा तो अगदी अर्ध्या पिच मध्ये अमोल नरहरी पोहोचले ते म्हणून तू पुनरागमन करता आलं नाही. परंतु झेल घेण्यासाठी अगदी धावले. झेल सुटला गेला. पुढचा चेंडू येतोय. इथे मात्र आपल्याला लेगच्या साईडच्या दिशेने चेंडू खेळताना पाहायला मिळतोय आणि स्वतः त्या ठिकाणी पंकज घाडगे यष्टीरक्षक येत आहेत. वेगाने येत आहेत चेंडूवरती. तोपर्यंत 2 धावा. वेगानं 2 धावा घेतल्या जात आहेत. इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. संतोष पालला आता थांबवले. 200च्या स्ट्राईकनं जरी बॅटिंग करत असला 11 चेंडूमध्ये 22 धावा त्याने केल्यात. परंतु कमबॅक करून दिले अमोलनं. 3 चेंडू टाकले, 4 धावा खर्च केले. चांगलं षटक पाहायला मिळतंय. इथे सुद्धा कमीत कमी धावा देण्याचं काम केलं जातंय. इथे फटका सुरेख पाहायला मिळतोय. हैदर आहेत त्या ठिकाणी. 1 धाव घेतली जाते. अमोल मात्र कुठलाही मोठा फटका खेळून द्यायचा नाही हा मानस पाहायला मिळतोय. एकेरी दुहेरी धावेनी काही बिघडणार नाही जाणू नये आणि त्यामुळं मोठा फटका खेळून द्यायचा नाही हा प्रयत्न असणार आहे. त्याला अनुसरून या ठिकाणी गोलंदाजी केली जाते अमोलच्या माध्यमातून. प्रतापसाठी चेंडू टाकलाय अतिशय वेगानं. ओ हो काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अंबादास एकदा जोरदार टाळ्या होत्या या क्षेत्ररक्षकासाठी. सुरेख. अशा वेळेला अंबादास शिंदे मात्र कधीच चुकी करणार नाही आणि तो पाहायला मिळते आपल्याला. संपूर्ण समर्पण. हे समर्पण क्रिकेटच्या खेळामध्ये पाहिजे बा. ये खाली 2.5 किलो का हात नाहीये. ये 4 रन बचाने वाला हात आहे. इथे झेल होण्याची संधी. ओ इथे झेल सुटतोय. वेल ट्राय रोशन पाटील आणि मला वाटतं या चेंडूवरती रोहन पाटील या चेंडूवरती किती धावा घेतल्यात. 1च धाव सिंगल पाहायला मिळते. स्ट्राईक ठेवेल. सदतीस धावा. रोहन पाटीलने आता जो कॅच घेण्याचा ट्राय केला ना या कॅचच्या ट्रायसाठी दुर्वेश गोवरे यांच्याकडून शुभेच्छा आल्यात की वेल ट्राय. आणि आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 4 घेऊन मोरया 11 कामोठे संघाकडनं. गोलंदाजांचा जर विचार केला ना दुसरं आणि तिसरं षटक तर या गोलंदाजांनी खूप चांगलं षटक टाकले. अरे मेरे इथे झेल घेण्याची संधी. पहिल्या चेंडूवरती संतोष पाल मैदानाच्या बाहेर. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय. निर्धाव डॉट बॉल. विकेटचं पतन. पहिला गडी गारत मैदानाच्या बाहेर.
आता मात्र संतोष पालची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील दरेकर येत आहेत फलंदाजी मार्कवरती. धावफलकावरती फक्त आपल्याला 37 धावा पाहायला मिळत आहेत. आता हा बॅटल पाहण्याजोगा असेल. रोहन वर्सेस स्वप्नील. अगदी पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी 23 धावा आल्या. तर असं वाटलं होतं कुठेतरी धावफलक 80च्या घरात जाऊन पोहोचेल, परंतु इथे गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि थांबवण्याचं काम केलंय. अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय आपल्याला त्या ठिकाणी. 4 धावांसाठी चेंडू सीमारेषा पार जातोय. आल्या सरशी वेगाने धावा पुढे जाते. 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे स्वप्नील दरेकर. आणि अगदी आपण पाहिलं ना या आधीच्या सामन्यांमध्ये स्वप्नीलने फलंदाजी केली नव्हती, परंतु इथे स्वप्नीलला का पाठवले तर मोठमोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो माऊली 11 कामोठे संघाकडनं, म्हणून त्याला फलंदाजीसाठी त्या ठिकाणी मात्र वन डाऊनला पाठवले. हे एक वेगळी रचनात्मक खेळी आपल्याला माऊली 11 कामोठे संघाकडून पाहायला मिळते. रोहनचा पुढचा चेंडू येतोय. स्वप्नील चांगला फटका पाहायला मिळतोय. हुलकावणीचा चेंडू सीमारेषा पार जातोय. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 चौकार खेचून काढलेत. वेगानं धावफलक पुढे जातोय. 45 अंकावरती स्वप्नील जसा आलाय ना तसा आक्रमक फटके खेळतोय. कुठलाही धोका न घेता तो अगदी फक्त षटकारासाठी ट्राय करत नाही, धावा जमवण्यासाठी तो चौकाराच्या साह्याने त्या ठिकाणी मेहनत करतोय. आणि या खेळाडूची ती खासियत राहिली. मैदानाच्या चौफेर बाजूने मात्र नक्कीच फटकेबाजी करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते आहे. माऊली 11 कामोठे संघाकडून त्या ठिकाणी आपण त्याला यष्टीरक्षक म्हणूनही पाहत असतो. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. नक्कीच मोरे 11 कामोठीच्या संघाने त्या ठिकाणी धावफलक अगदी स्थिर ठेवलं होतं, परंतु आता मात्र थोडासा वेग आलाय. उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. फुल टॉस पद्धतीचा चेंडू झेलवण्याची संधी. नोबॉलची मागणी केली जाते. पंच कळवतील डीप करणारा चेंडू आणि स्वप्नील यांची छोटीशी खेळी, परंतु बहारदार केली होईल. मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात जावं लागेल. मैदानाच्या बाहेर नवीन फलंदाजाला विनंती असेल की चला लवकर या, वेळ नका घेऊ. आपल्याकडे वेळ खूप कमी. आता वेळेचं गांभीर्य ठेवावं लागेल. अजित 11 कामोठे ब्लास्टर आणि मॉर्निंग टायगर फोर्स 2 संघाच्या या कर्णधाराने पहिली इनिंग संपली की आपण लगेच पॅव्हलियन मध्ये येऊन थांबायचे. जय टायगर. टायगर भाऊ पंचेचाळीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू टाकून झाल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत आणि फलंदाजीसाठी येत आहेत हर्षल तेरवणकर. सुरेख चेंडू टाकला जातोय. अगदी स्लोवर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल नरहरी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव. आता प्रताप आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. प्रतापने 5 चेंडू फेस केलेत. 8 धावा खर्च आतापर्यंत जमवल्यात. शेवटचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल. तो मोठा फटका येईल काय पाहावं लागेल. चला बॅट्समन जास्त वेळ घेऊ नका. आपल्याकडे वेळ खूप कमी. आता जास्त वेग येऊ द्या. इथे झेल होण्याची संधी. 2 क्षेत्ररक्षक. हो तेरी ने मेरी. स्वतःला सांभाळायचं असतं. इथे विकेटचं पतन होतंय. तिसरी धाव घेताना तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आल्या होत्या. आणि पहा विनंती असेल दोन्ही खेळाडूंना, पंकज गाडगे आणि रोहन पाटील, कॉलिंग देणं खूप गरजेचं आहे. कारण कसं आहे दोन्ही चांगले खेळाडू आहेत. अगदी अनुभव आहे दोघांकडे. कॉलिंग देणं खूप गरजेचं आहे. थोडंसं आपल्याला ताळमेळामध्ये कमी वाटली. चला माऊली 11 कामोठे मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ घेऊ नका प्लीज. विनंती असेल. रोहन रोहन ओके ना. काय पंकज काही दुखापत वगैरे. ओके. चला माऊली 11 आयोजन कमिटीकडनं सूचना येतात. पहा धावफलक जर पाहिलं ना 48 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात आणि 49 धावांचं लक्ष त्या ठिकाणी मोरे 11 कामोठे संघासमोर ठेवलं गेले.
चालू आहे. चलिए मुकाबला तुरंत चालू कीजिए, कोई भी वक्त नहीं आपको लेना है। हमारे मंच में बैठ चुके हैं ज्ञानदेव जी मात्रे साहब, उनका हम स्वागत करते हैं। रविराज कालूराम भगत, जिनकी बदौलत हर संडे नाश्ते का एक इंतजाम किया जाता है, उनका हम स्वागत करते हैं। और स्पेशल लेमन टी कुछ ही मिनट में आ जाएगी। जब भी लेमन टी आते हैं 11 स्टार का खिलाड़ी यहाँ पर पहुंच जाता है। स्वागत है आपका। हरी हरी का भी स्वागत करते हैं और सभी दर्शकों का स्वागत करके हम ये जरूर बार बार बताएंगे, स्वर्गीय गेणु नारायण म्हात्रे स्टैंड, स्वर्गीय अनिरुद्ध हिरू गोवारी स्टैंड, ये स्टैंड का आज ओपनिंग हुआ और एक अनोखा सरप्राइज जनमान कामोठे टीम, सागर पाटिल, परेश म्हात्रे और सभी हमारे युवाओं ने दिया। गणपति बापा मोरिया। पहली गेंद देखिए आपने, माउली अब यहां पर तैयार है मोरिया को रोकने के लिए और मोरिया तैयार है माउली को ठोकने के लिए। क्या होगा क्या नहीं होगा ये जरूर देखेंगे। एक दूसरे के खिलाफ ये मैच है और मैच का आनंद लेने वाले सभी दर्शक यहाँ पर तैयार है, जिनकी आज छुट्टी है, स्वतंत्र दिन है। और सभी शूर वीरों को हम प्रणाम करके इस मैच में आपको लेकर चलते हैं। इनमें से जो जीतेगा टॉप 3 में जाएगा। दूसरी गेंद तलाश, नामुमकिन कुछ भी नहीं है दोस्तों। पंकज गाड़गे दूसरी गेंद के ऊपर करारा जवाब। अपने गेंदबाजी में से बल्लेबाजों के उस एरिया को ढूंढना होगा जिस एरिया में उनकी कमजोरी है। और माउली के गेंदबाज कुछ ऐसे हैं जो इन बल्लेबाजों को बॉल के जरिए ठोकना जानते हैं। फिलहाल पंकज गाड़गे ने यह बड़ा स्ट्रोक लगाया, 6 रन। टारगेट की बात करूंगा तो टारगेट है 49। मैं कंफ्यूज। तो देखिए 49 का टारगेट, 6 रन यहां पर छगे की बदौलत। अर्जुन बेदी नॉन स्ट्राइकर एंड पर खड़े हैं पंकज घाड़गे को साथ देने के लिए। संभलना होगा गेंदबाज को, उसके पास हुनर है, हुनर का इस्तेमाल करेंगे पंकज घाड़गे को। यहां पर मौका है, मौके का फायदा उठाना होगा। ओ माय गॉड, व्हाट अ कैच, ब्रिलियंट, पावरफुल। ये कैच लेना इनके लिए अब यहां से जीत का रास्ता, जीत का दरवाजा खुला कर देगा। ब्रिलियंट कैच। पंकज गाड़गे की विकेट जाना यानी कि मोरिया को थोड़ा सा दुख होना, क्योंकि पिछली मैच में 37 रन बनाए थे इस पट्टे ने और इस पट्टे को रोकना यही टारगेट था माउली का। मैंने कहा था गेंदबाज के पास हुनर है, हुनर का इस्तेमाल करना होगा। क्या पंकज गाड़गे की ये जल्दबाजी हुई या फिर टाइमिंग नहीं ले पाए, बीच बल्ले में ये गेंद आई, कुछ नहीं कह सकते। अभी भी पंकज घाड़गे के पीछे वाले जो मिडिल ऑर्डर के खिलाड़ी है उनके पास भी एक हौसला है। मोरिया की बात करूंगा ना तो पंकज घाड़गे अपने खिलाड़ियों को जिस प्लान के साथ मैदान पे उतारता है ना, पूरी तरह शांत होकर अंत वाली गेंद तक वो जीतना जानते हैं। ये मोरिया की खासियत है, इसलिए शायद ज्यादा तौर पर जीत हासिल कर लेते हैं। लेकिन
मोरिया को भूलना नहीं है कि सामने टीम माउली है जिनके अंदर जुनून भरा है, जोश है, और उस जोश के साथ वो गेंदबाजी करने के लिए आए। देखिए अपने पहली गेंद जिस तरफ फेंकी थी ना, ठीक उसी तरफ फेंकने का प्रयास कर रहे थे, लेकिन यहां पर नहीं कर पाए दूसरी गेंद के ऊपर। लेकिन तीसरी गेंद के ऊपर उन्होंने कमबैक किया। नए बल्लेबाज मैदान में आएंगे। सैमुअल बहुत दिन के बाद अपने टीम में खेलते हुए नजर आएंगे। हालात यहां पर अब बिगड़ने की शुरुआत हुई है। अगली गेंद यॉर्कर लाइन की गेंद थी, खुद गेंदबाज दौड़ेंगे, एक रन तो चुरा लिए, दूसरी की कोशिश जरूर रहेगी। 2 रन के साथ यहां पर आगे जाते हुए 8 रन स्कोरबोर्ड के ऊपर। मैं जरूर कह सकता हूं प्रताप गेंदबाजी के लिए आए हैं। सचिन गुंजाल इनकी टीम है। माउली काफी बढ़िया परफॉर्मेंस देती है और परफॉर्मेंस देना चाहिए, क्योंकि इनमें से जो जीतेगा ट्रॉफी का हकदार होगा। कल के दिन में जय हनुमान क्रिकेट टीम कामोठे फाइनल में प्रदान कर चुकी है। इसके बाद अब यहां से कौन जाएगा? दो इनाम ऐसे हैं, जो ट्रॉफी ऐसे है जिन्हें जरूर एक शानदार नवाजा जाएगा। सैमुअल का ये बल्ला, सैमुअल को भूलना नहीं है, क्योंकि ये खिलाड़ी घातक है। पंकज जाने के बाद जिम्मेदारी संभालना जानते हैं और अर्जुन बेदी अभी भी शांत है। गेंदबाजी की बात करेंगे तो अब तक गेंदें हो चुकी है 5 और रनों की संख्या जाकर पहुंची 14 रन। 49 का टारगेट 4, और जितनी अच्छी गेंदबाजी उतना अच्छा फायदा, उतना ज्यादा प्रेशर। एक डॉट गेंद भी आपको बहुत कुछ दिला सकती है, 1, 2, 3 रन भी आपको बहुत कुछ दिला सकती है। ये दोनों की बारी है, कभी बल्लेबाज तो कभी गेंदबाज, कुछ कह नहीं सकते। क्रिकेट का रंग ऐसा है जो गिरगिट की तरह बार बार बदलता है, और बदलने के लिए आज यहां पर इस मैदान में 2 टीम एक दूसरे के साथ। टैपिंग क्रिकेट, अपर कट, पावर पॉइंट, इस वक्त भेज दिया सीमा रेखा के बाहर, 6 रन। देखिए अंपायर की भूमिका निभाते हुए प्रणय शेळके और सोनू पाटिल। जिस तरह आपने देखा पहले इनिंग में 23 रन थे, अब आए 20, यानी कि जैसे कि तैसा जवाब देने के लिए तैयार, लेकिन माउली 3 रन से आगे है। अब यहां पर देखा जाए तो हमारे साथ स्कोरर जुड़ चुके हैं। संतोष पोळेकर, सबका प्यार बहुत है, हर एक टूर्नामेंट में साथ देते हैं। सर्वेश भी साथ देते हैं, सर्वेश के पिताजी भी साथ देते हैं। तो जरूर यहां पर पहले ओवर की समाप्ति की बात, रनों की संख्या 20 हुई है। 49 का टारगेट, अभी भी 18 गेंदे 29 का समीकरण। देखिए 18 गेंदे 29 का समीकरण जब होता है तो अब ये 2 गेंदबाज जो है ये बहुत ही इंपॉर्टेंट होते हैं, महत्वपूर्ण होते हैं, जिनको अपनी टीम की जिम्मेदारी संभालनी होती है। पिछले केपीएल में देखा आपने, संतोष पाल ने 8 रन नहीं दिए थे, 6 गेंदे 8 रन नहीं देते, वही संतोष पाल। अब यहां पर संतोष पाल आ चुके हैं, उनके पास मौका है। काफी बढ़िया मैच थी। अर्जुन बेदी आप देख सकते हो, जिन्होंने अब तक एक भी गेंद नहीं खेली। सैमुअल चौगुले ने 2 छक्के दागे। अर्जुन की बारी। टैपिंग क्रिकेट, जैसी बॉडी वैसा सिक्सर, 6 रन। मोरिया टीम के पास आज 6 नंबर ज्यादा है। पंकज गाड़गे जाने के बाद ऐसी बल्लेबाजी होगी तो पंकज को अगले टूर्नामेंट में कोई टेंशन नहीं होगा, क्योंकि एक के ऊपर जब जिम्मेदारी होती है तो काम थोड़ा मुश्किल बन पाता है। लेकिन यहाँ पर अर्जुन बेदी और सैमुअल, ये देखिए, ये लोअर पुल टॉस लेग साइड वाली गेंद थी, यहाँ पर फंबल हो गया, आउटफील्ड यहाँ पर खराब होते हुए खिलाड़ी है वहां पर, लेकिन 2 रन नहीं रोक पाएंगे। 2 रन के साथ स्कोरबोर्ड आगे जाता हुआ 28 रन। स्वर्गीय लोकनेता दिबा पाटिल मैदान है, और मैदान में कई सारे टूर्नामेंट, इस बारिश में टाइगर बाबू, इस बारिश में कई सारे टूर्नामेंट हुई। हर संडे फंडे, खेलो जीतो और मौज मनाओ, दोस्ती बनाओ, यही एक ब्रीथ लेकर कामोटे टेनिस क्रिकेट सागर पाटिल द्वारा इस वक्त चल रही है ये टूर्नामेंट। ये देखिए पैड पर लगी गेंद और बीच पॉइंट पे रही,
वहां पर संतोष पाल पहुंच चुके हैं, स्वप्निल भी आए, बैकअप भी था सर्वेश का, लेकिन सेफ है, 1 रन मिलेगी। 1 रन के साथ स्कोरबोर्ड आगे जाता हुआ 29 रन। आप जी क्रिक के ऊपर देख सकते हो, जो संदेश भगत द्वारा एक चैनल है। दोस्तों सब्सक्राइब कीजिए, कमेंट कीजिए, शेयर कीजिए और लाइक कीजिए। अपने दोस्त का, अपने भाई का चैनल है तो हक अपना बनता है, जरूर शेयर कीजिए और बताइए ये 4K चैनल बेहतरीन बेहतरीन और सबसे बेहतरीन है। और ये बेहतरीन गेंदबाजी करनी होगी। इस वक्त ऊपर से उठाया, यहां पर मौका है क्या? जी नहीं, गेंद चली गई पेड़ के भी आगे। 6 रन। सैमुअल आज छग्गे दागे लेकर आया है, 3 छग्गे दागे हैं। पूरी तरह मैच को अपनी तरफ घुमाना जानते, यू टर्न लिया है सैमुअल ने और अर्जुन ने। 14 गेंदे और 14 की जरूरत। देखिए किस तरह पहली ओवर, दूसरी ओवर संतोष पाल को कुछ समझ नहीं आया। इन बल्लेबाजों के सामने गेंदबाजी करना थोड़ा मुश्किल हो रहा है, तो मुश्किल को अब आसान बनाना होगा। उनके पास हुनर है, रन तो बनाए लेकिन देना भी जानते हैं। देखिए यहाँ पर क्या हुआ, इस वक्त अंपायर की उंगली ऊपर, सैमुअल जाएगा पैविलियन में। यह पहले होना चाहिए था, लेकिन कुछ कह नहीं सकते। 14 गेंदे 14 की जरूरत थी, 1 गेंद चली गई, अब बची 13 गेंदे और 14 की जरूरत। यानी कि ये 1 गेंद और उसके बाद आने वाली 1 और वो इंपॉर्टेंट रहेगी। फिर अंतिम ओवर में कुछ कर दिखाने का एक जरूर आपको चांस मिलेगा। लेकिन अंबादास आया। अंबादास पिछले साल टेनिस के PL से काफी बड़े फॉर्म में है, वहीं से उनको पिकअप मिला और उनका पिकअप कभी रुका नहीं। देखा आपने थर्ड मैन और डीप पॉइंट की तरफ उन्होंने जो चौवा एक हाथ से रोक दिया था, हाथ में बैठ गया था, तो ऐसा लगा ये घमेल लेकर आए या फिर हाथ से रुके, कुछ कह नहीं सकते। अब अंबादास स्ट्राइक पर रहेंगे। संतोष पाल अभी भी यहां पर अपने टीम के लिए संघर्ष कर रहे हैं। ये देखिए खोद कर निकाला, खिलाड़ी है क्या? देखिए 1 बाउंस, 1 बाउंस। जिस तरह बल्ला घुमाया है बहुत तेजी से, जितनी तेजी से गेंद आई उतनी ही तेज बल्ला घुमा है। 1 बाउंस, 4 रन। देख सकते हो जिस तरह आप इस स्ट्रोक को रोशन मात्रे द्वारा खेलते हुए नजर आते हैं, बारकिया कांबले नजर आते हैं। गुणवंत गोवारी ने भी ऐसा स्ट्रोक खेला था, काफी बढ़िया आज टूर्नामेंट। और कल के दिन में जो ग्रामीण लॉर्ड्स का था टूर्नामेंट और आइकॉन थे, सबने दिल जीत लिया। सब टीम के सभी आइकॉन और कप्तान और बीच मिडिल ऑर्डर के खिलाड़ी सबका दिल जीत रहे थे, क्योंकि जो आएगा वो छक्का दागेगा। ऐसे ही काम हर एक टीम में कल किया था और आज भी वो काम नजर आ रहा है। खुद गेंदबाजी के लिए अब सचिन गुंजाल आएंगे। सचिन गुंजाल इससे पहले देखा जाए तो पहले दूसरी गेंदबाजी करने के लिए जाने जाते, लेकिन जैसे ही अपने खिलाड़ियों का परफॉर्मेंस अच्छा होने लगा, खुद के कदम पीछे लिए। यही होता है बड़प्पन, और हर एक टीम में बड़प्पन होना चाहिए। जैसे कि अतुल पाटिल को भी आप देख सकते हो, मास्टर सूर्या के काफी बड़ा नाम है सभी खिलाड़ियों का। इस वक्त 12 गेंदों में से पहली गेंद फेंकी जाएगी अर्जुन बेदी को। इस वक्त स्क्वायर लेग की तरफ गेंद चली गई, वहां पर खिलाड़ी दौड़ता हुआ 1 रन। अर्षद तिरवनकर विकेट कीपर की भूमिका निभाते हुए आप देख सकते हो 11 गेंदे और 9 रन। ऐसी गेंदबाजी करनी होगी। इस ओवर में अगर 3 या 4 रन जाएंगे तो आने वाली ओवर में आपको एक चांस मिल सकता है, लेकिन एक आध विकेट आएगा, थोड़ा प्रेशर बन जाएगा, क्योंकि मैच में अंतिम तौर तक कुछ नहीं कह सकते। चलिए दोनों भी कप्तान यहां पर आकर बैठिए। ये देखिए अंबादास का ये बड़ा स्ट्रोक, ऑन साइट में 6 रन। सत्या काफी बड़ा परफॉर्मेंस था, लेकिन कुछ कर नहीं पाए। इससे पहले भी शिव शंभू 11 ने परफॉर्मेंस किया था। ये देखिए 3 गेंदे 3-6, काफी बढ़िया परफॉर्मेंस। मैच खत्म। थैंक यू सो मच माउली, थैंक यू सो मच मोरिया। मैन ऑफ द मैच किसका है? अर्जुन का है, अर्जुन का, उसने बॉलिंग अच्छा किया।